नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा इंग्लिशचा शिक्षक जाकीर शेख. आज आपण ग्रामरचा पहिला एक पाठ बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच याचा अर्थ होतो शब्दांचा जाळ. आता आपल्याला हा बेसिक जो पार्ट आहे, या पार्ट बद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे की पार्ट्स ऑफ स्पीच किती असतात इंग्लिश मध्ये. येस, देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. दीज आर, पहिला आहे नाउन, नाम. दूसरा प्रोनाउन, सर्वनाम. तीसरा आहे वर्ब, क्रियापद. चौथा आहे ॲडजेक्टिव्ह, विशेषण. ॲडवर्ब, क्रियाविशेषण. प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्यय. कंजक्शन, उभयान्वयी अव्यय. इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय. दीज आर ऑल पार्ट्स ऑफ स्पीच. पुन्हा एकदा सांगा. नाउन, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction and interjection. These are the basic parts of the English grammar. Now we'll start with the first part, noun. Noun. नाम म्हणजे काय? नाम याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा पदार्थाला, ठिकाणाला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. मग आता नाम याचा अर्थ असा होतो की व्यक्तीला किंवा वस्तूला, प्रत्येक एका वस्तूला काहीतरी नाव असतं आणि त्याला आपण नाम असं म्हणतो. मग या नामाचे किती प्रकार पडतात? येस, 5 प्रकार. पहिला पाठ आहे प्रॉपर नाउन, म्हणजे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय की कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीला किंवा विशिष्ट वस्तूला, विशिष्ट पदार्थाला जे नाव दिले जाते त्याला विशेष नाम म्हणतात. मग आता विशिष्ट व्यक्ती, फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर. आता जर मी सचिन बद्दल सांगायला ठरलो तर सचिन म्हणजे कोण? मग सचिन चांगला खेळतो याचा अर्थ असा होतो की सचिन हा एक क्रिकेट प्लेअर आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. मीन सचिन इज अ प्रॉपर नाउन. ओके. देन सीमा इज अ क्लेवर गर्ल. आता सीमा एक नाउन आहे, एक नाम आहे जे विशिष्ट व्यक्तीचं असणार आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो सीमा. ओके. देन टायगर, एक विशिष्ट प्राणी आहे. आता असं तरी म्हणू शकत आपण की आमच्या गल्लीमध्ये, आमच्या गावामध्ये भरपूर टायगर्स आहेत. ठीक आहे, एखाद्याने कुत्र्याचं नाव टायगर ठेवलेलं असेल, पण याचा अर्थ असा नाही का तो टायगर आहे. इट इज अ डॉग. इथे टायगर जो प्राणी आहे हा जंगलात राहतो, हा एक जंगली प्राणी आहे आणि आपल्याला याच्याबद्दल माहिती पण आहे. मग टायगर इज प्रॉपर नाउन, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा प्राणी. क्लियर? देन parrot. Okay, this is a proper bird. मग याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा पदार्थाला जे नाव दिले जाते, प्राण्याला किंवा पक्ष्याला जे नाव दिले जाते त्याला विशेष नाम असे म्हणतात. क्लियर? देन कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. आता सामान्य नाम कशाला म्हटलं जातं? सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला जे नाव दिले जाते, the name which is given to anything or person or place commonly is known as a common noun. मग आता सचिन जे आपण प्रॉपर नाउन घेतलं होतं, या व्यक्तीचं एक कॉमन नाउन काय असणार आहे? इट इज अ मॅन or boy. ओके. देन सीमा. सीमा जे प्रॉपर नाउन आपण घेतलेलं होतं त्याचं कॉमन नाउन असेल गर्ल. ओके. देन टायगर. टायगर हे जे प्रॉपर नाउन आहे याचं कॉमन नाउन असेल एनिमल. देन पॅरट. मग पॅरटचं कॉमन नाउन काय असेल? येस, बर्ड. क्लियर? मग या दोन कन्सेप्ट्स आपल्या क्लियर झालेत. पहिला आहे प्रॉपर नाउन, दुसरा आहे कॉमन नाउन. प्रॉपर नाउन मीन्स the name which is given to a proper thing, a place, a proper animal, a proper bird is known as the proper noun. विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा पदार्थाला किंवा ठिकाणाला, प्राण्याला जे नाव दिले जाते त्याला प्रॉपर नाउन किंवा विशेष नाम असे म्हटले जाते. कॉमन नाउन सामान्य नाम, सामान्यपणे व्यक्तीला किंवा वस्तूला जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आज आपण दोघांबद्दल माहिती घेतली. सचिन हे प्रॉपर नाउन आहे तर त्याचा कॉमन नाउन आहे मॅन.
सीमा एक प्रॉपर नाउन आहे, तर तिचा प्रॉपर नाउन आहे गर्ल. ओके. देन पुढचा जो भाग आहे तो आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन याचा अर्थ होतो समूहवाचक नाम. आता समूहवाचक नाम याच्याबद्दल आपण जर विचार केला, याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे की समूहवाचक नाम म्हणजे काय, की एकत्रित समूहाला जे नाव दिले जाते त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. आता समूहाला नाव दिले जाते याचा अर्थ काय होतो, आता एकाच घरातील सगळे व्यक्ती, पप्पा आहे, मम्मी आहे, ब्रदर, सिस्टर, काका, काकी, जे काही आहे या सगळ्यांना एकत्रित एक नाव दिलं जातं आणि त्याला आपण म्हणतो फॅमिली. व्हॉट इज इट? फॅमिली इज अ कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे याचा अर्थ आहे एकाच प्रकारचे सर्व व्यक्ती किंवा वस्तू किंवा पदार्थ त्यांच्या समूहाला जे नाव दिले जाते त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. The name which is given to a group of things or person is known as the collective noun. मग याचा अर्थ असा होतो की एका आर्मी ऑफिसरला आपण सैनिक असं म्हणतो, सोल्जर. मग सोल्जरचा जो ग्रुप असतो त्यांना काय म्हटलं जातं? आर्मी. आर्मी काय आहे? आर्मी हा एक कलेक्टिव्ह नाउन आहे. क्लिअर? मग कर्मचाऱ्याला वर्कर म्हणतात, तर कर्मचाऱ्यांचा जो समूह असतो त्याला म्हटलं जातं स्टाफ. क्लिअर? याचा अर्थ असा होतो, मग या ठिकाणी समूहवाचक नाम अशा प्रकारे आपण सांगू शकतो. कोणकोणत्या पद्धतीचे असतील बरे? या ठिकाणी आपण म्हणतो की एक तारा, ज्याला स्टार असं म्हटलं जातं, त्यांचा जो समूह असतो त्याला म्हटलं जातं गॅलेक्सी. ओके. 3 पार्ट. मग आता काइंड्स ऑफ नाउनचा पुढचा पण पार्ट असेल. मी तुम्हाला सांगितले की या ठिकाणी काइंड्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे 5 प्रकार पडतात. आपण या ठिकाणी 3 प्रकार बघितलेले आहेत. पहिला आहे प्रॉपर नाउन, दुसरा आहे कॉमन नाउन आणि तिसरा आहे कलेक्टिव्ह नाउन. नाउ लेट्स सी द नेक्स्ट. चौथा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे मटेरियल नाउन. पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम याचा अर्थ काय होतो? द नेम which is given to uncountable things in numbers. आता अनकाउंटेबल याचा अर्थ काय की जे संख्येत मोजता येत नाही. संख्या म्हणजे कोणती? 1 2 3 4 अशा पद्धतीमध्ये. मग याचा अर्थ असा होतो की असे कोणते पदार्थ असतील की जे संख्येमध्ये मोजता येत नाहीत? असे पदार्थ आहेत फॉर एक्झाम्पल शुगर, साखर. साखर मोजण्याचं काहीतरी एक एकक असेल. आपण दुकानात गेल्यानंतर आपण म्हणतो 1 किलो साखर द्या, 2 किलो साखर द्या. आता हे जे किलो हा जो प्रकार आहे, हा प्रकार काय असणार आहे? किलो हा प्रकार हा त्याची युनिट असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो या ठिकाणी शुगर इज नॉट काउंटेबल इन नंबर्स. देन पेट्रोल. In which unit petrol is measured? Yes, it is measured in liter. Means पेट्रोलचं जे युनिट आहे ते लिटर आहे. याचा अर्थ असा होतो या ठिकाणी पेट्रोल also is not measured in numbers. आपण त्या ठिकाणी म्हणतो 1 लिटर पेट्रोल, 2 लिटर पेट्रोल. या ठिकाणी पेट्रोल हे सुद्धा मटेरियल नाउन आहे. देन वूड. वूडचा अर्थ होतो लाकूड. लाकूड कशा मोजतात? किलोग्रॅम मध्ये. ओके. मन किंवा टन, क्विंटल. देन पेपर और क्लॉथ. पेपर आणि क्लॉथ हे सुद्धा या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये मोजले जातात, मीटर मध्ये मोजले जातात. ओके. मग हा जो आहे चौथा प्रकार. 5 प्रकार आपण बघणार आहोत. आणि शेवटचा प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नाम. भाववाचक नाम याचा अर्थ असा होतो की द नेम विच इज गिवन टू अ क्वालिटी. आता कोणत्याही क्वालिटीला जे नाव दिले जाते
त्याला भावाचक नाम असे म्हणतात. जिला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही अशा भावनेला किंवा कल्पनेला, स्थितीला किंवा दशेला जे नाव दिले जाते त्याला भावाचक नाम असे म्हणतात. मग आता याचा अर्थ असा आहे की भावना, कल्पना किंवा दशा, फॉर एक्झाम्पल चाइल्डहुड, वी कॅनॉट सी विथ आवर ओन आईज. बालपणाला आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. मग चाइल्डहुड काय आहे? चाइल्डहुड हे भावाचक नाम आहे. देन ब्रेवरी, एखादी व्यक्ती शूर असते. आता त्याचं शौर्य बघितलं जातं का किंवा त्याला स्पर्श केला जातो का? नाही. मग याचा अर्थ आहे की ब्रेवरी इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. क्लियर? देन रिचनेस, श्रीमंती, एखादी व्यक्ती श्रीमंत आहे हे कशावरून कळतं? येस, त्याच्या कपड्यांवरनं, त्याच्या बुटांवरनं, त्याच्या गाडीवरनं किंवा बंगल्यावरनं. बट वी कॅनॉट सी विथ अवर ओन आईज और वी कॅनॉट टच इट. आपण त्याला स्पर्श करू शकत नाही किंवा आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. याचा अर्थ आहे रिचनेस इज ऑल्सो ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. इज इट क्लिअर? दॅट. मग याचा अर्थ असा होतो की आज नामाचे जे 5 प्रकार म्हणजे शब्दांच्या ज्या जाती आहेत, या शब्दांच्या जाती आपण बघितल्यात 8 आहेत. पहिला जो पाठ आहे तो आहे नाउन. नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा ठिकाणाला, पदार्थाला, प्राण्याला, पक्ष्याला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. मग नामाचे आपण 5 प्रकार बघितले. पहिला प्रकार जो आपण बघितला तो होता प्रॉपर नाउन, दुसरा कॉमन नाउन, तिसरा कलेक्टिव्ह नाउन, देन मटेरियल नाउन and the last one is abstract noun. Is it okay? Here we have finished our first part of the parts of speech, noun. Now we'll start to the pronoun. मग आज आपण pronoun बद्दल पण माहिती घेऊ. pronoun सर्वनाम. आता सर्वनामाबद्दल जर माहिती सांगायची ठरली, डेफिनेशन मराठीमध्ये तर प्रत्येकाची पाठच असेल. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. The word which is used instead of noun is known as pronoun. मग आता या ठिकाणी instead of noun याचा अर्थ काय होतो? मग याबद्दल पण आपण सांगू शकतो. सचिनचं एक्झाम्पल घेऊया की सचिन भारतीय खेळाडू आहे. ओके. त्यानंतर सचिन उत्कृष्ट फलंदाज आहे, सचिन उत्कृष्ट गोलंदाज आहे, सचिन अष्टपैलू आहे. तर या ठिकाणी प्रत्येक वाक्यामध्ये सचिनचं नाव घेणं गरजेचं आहे का? नाही. मग सचिनच्या ऐवजी जो शब्द वापरला जाईल त्याला सर्वनाम असं म्हणतात. मग आता सर्वनामांचे जे प्रकार आहेत ते कोणते? पहिला प्रकार पर्सनल प्रोनाउन. आता पर्सनल प्रोनाउनचा मराठी अर्थ होतो पुरुषवाचक सर्वनाम. कोणकोणत्या पद्धतीचे पुरुषवाचक सर्वनाम असतील? चला बघूया. I, we, you, he, she, it and they. या ठिकाणी आपण बघत आहोत पुरुषवाचक सर्वनाम हे आहे पुरुषवाचक सर्वनाम. यांचे मराठी अर्थ होतात मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या आणि ती. या ठिकाणी आय आणि वी हा वाक्यांचा ग्रुप आहे. मीन्स स्पीकर. यू आणि यू हा श्रोत्यांचा ग्रुप आहे. मीन्स लिसनर. ही, शी आणि इट हा इतर यांचा ग्रुप आहे. मीन्स ऑदर. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलं होतं सचिनचं.
की सचिन हा उत्कृष्ट खेळाडू आहे, सचिन भारतीय खेळाडू आहे, सचिन उत्कृष्ट गोलंदाज आहे, सचिन उत्कृष्ट फलंदाज आहे. मग प्रत्येक वाक्यामध्ये सचिनच्या ऐवजी आपण जो नाव वापरणार आहोत तो आहे त्याचं सर्वनाम. मीन्स सचिन उत्कृष्ट गोलंदाज आहे, तो भारतीय खेळाडू आहे, तो उत्कृष्ट गोलंदाज आहे. तर हा जो तो शब्द आहे हा सचिन ऐवजी आपण वापरला म्हणजे सचिनच्या जो पुरुषवाचक सर्वनाम आहे तो आहे तो. याचा अर्थ असा होतो की एकवचनी जर पुरुष असेल तर त्या ठिकाणी ही हा शब्द वापरला जातो. एकवचन शी असेल तर त्या ठिकाणी एकवचन स्त्री असेल तर त्या ठिकाणी शी हा शब्द वापरला जातो. एकवचन पक्षी किंवा प्राणी असेल किंवा निर्जीव वस्तू असेल तर त्या ठिकाणी इट हा शब्द वापरला जातो. इट इज अ ग्रीन बोर्ड, इट इज अ चॉक. ओके. आता एकापेक्षा जास्त पुरुष असतील तर त्यांच्यासाठी दे हा शब्द वापरला जातो. ही इज अ बॉय, दे आर बॉयज. शी इज अ गर्ल, दे आर गर्ल्स. इट इज अ बुक, दे आर बुक्स. इट इज अ बर्ड, दे आर बर्ड्स. ओके. म्हणजे याचा अर्थ असा होतो. आता राहिला पुरुषवाचक सर्वनाम पर्सनल प्रोनाउन. द ग्रुप ऑफ स्पीकर, लिसनर अँड अदर इज नोन ॲज द पर्सन. वक्ता, श्रोता आणि इतर यांच्या गटाला पुरुष असे म्हणतात आणि त्यांच्या ऐवजी जी सर्वनाम वापरली जातात त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. इज इट ओके? नाउ वी हॅव फिनिश्ड हियर द पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा जो पाठ आहे आपला तो आहे वर्ब, क्रियापद. क्रियापद कशाला म्हटलं जातं? आता क्रियापदाच्या दोन व्याख्या आहेत. क्रियापदाच्या दोन व्याख्या म्हणजे कोणत्या पद्धतीच्या? येस, वाक्यामधील क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असे म्हणतात किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. The word which shows the action in the sentence is known as verb. किंवा the word which completes the meaning of the sentence is known as verb. मग आता या ठिकाणी आपण बघत आहोत क्रियापद. त्याचा जो पहिला पाठ आहे तो आहे फॉर्म्स ऑफ वर्ब. क्रियापदाची रूपे. किती प्रकारचे क्रियापद असतील? येस, क्रियापदाची रूपे. पहिलं रूप आहे इन्फिनिटिव्ह फॉर्म, दुसरा पास्ट टेन्स फॉर्म, तिसरा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आणि चौथा आहे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. मग पहिला जो ग्रुप आहे इन्फिनिटिव्ह फॉर्म त्याला मूळ रूप असं म्हटलं जातं. दुसरा पास्ट टेन्स फॉर्म भूतकाळी रूप म्हटलं जातं. मूळ रूप हा भूतकाळी रूप, हा भूतकाळी धातू साधित रूप आणि हा वर्तमान काळी धातू साधित रूप. मग आता यांचे टेन्सेस मध्ये तसेच इंग्रजी ग्रामर मध्ये आपल्याला क्रियापदांचा वापर करता येतो. मग पहिला जो रूप आहे तो आहे मूळ रूप. मूळ रूप याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल टू रीड, वाचणे, याचं भूतकाळ किंवा पास्ट टेन्स फॉर्म काय असेल? read, then read, then चौथं जे रूप आहे ते आहे वर्तमान काळी धातू साधित रूप. आता क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे वर्तमान काळी धातू साधित रूप हे कुठे वापरले जातात? कंटिन्युअस टेन्स मध्ये. आणि यांचा अर्थ असा होतो की क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयनची प्रत्यय लावून त्यांचे चौथे रूप तयार करता येतात. मीन्स आयनची फॉर्म किंवा आयनजी युक्त जे फॉर्म असतात ते असतात प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. मग आता अजून एखादं एक्झाम्पल. येस, कुड, पास्ट टेन्स फॉर्म कुड, पास्ट पार्टिसिपल फॉर्म कुड and present participle form putting. इथे प्रश्न असा असतो की आयएनजी लावताना, आयएनजी सफिक्स जोडताना शेवटचं अक्षर डबल का लिहितात? Yes, you know very well about the consonants and the vowels. इंग्रजीमध्ये 26 मुळाक्षर असतात. A to Z. How many? There are 26. आता या 26 मुळाक्षरांपैकी 5 वॉवेल्स असतात ज्यांना मराठीत स्वर असं म्हणतात.
मग आता ते 5 व्हॉवेल्स कोणते? ए, ई, आय, ओ and U. These are the vowels. आता नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आपण बघतोय की क्रियापदाच्या शेवटून दुसरं अक्षर जर एखादं वॉवेल असेल तर आयएनजी लावताना शेवटचं अक्षर डबल लिहितात. म्हणजे पुटला पुटिंग करतात. PU डबल TING. क्लिअर? मग आता एक प्रश्न असा पण येईल की रीडला रीडिंग करताना डबल आयएनजी का नाही लिहिला? म्हणजे डबल डी का नाही लिहिला? येस, तर या ठिकाणी शेवटून दुसरं अक्षर वॉवेल आहे, पण शेवटून तिसरं अक्षर सुद्धा वॉवेल आहे. आणि ज्यावेळेस एका मागोमाग एक 2 वॉवेल्स येतात, म्हणजे 2 स्वर येतात, तर त्यावेळेस शेवटचं अक्षर डबल लिहिण्याची गरज भासत नाही. ते आहे ते तसंच लिहिलं जातं आणि आयएनजी जोडून त्याचं चौथं रूप तयार करतात. क्लिअर? डन. म्हणजे या ठिकाणी हा जो पहिला पाठ आपण बघितला, हा पहिला पाठ असा आहे की या क्रियापदाचे 3 रूप सारखी असतात. इन्फिनिटिव्ह फॉर्म, पास्ट टेन्स फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म. क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. हे तिन्ही रूप सारखे आहेत आणि चौथं रूप म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय जोडून त्यांचं चौथं रूप तयार केलं जातं. ओके? देन टू प्ले. आता या प्लेचं पास्ट टेन्स फॉर्म ओके प्लेड. पास्ट पार्टिसिपल फॉर्म प्लेड आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म प्लेइंग. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या क्रियापदाचे 2 रूप आहेत. प्लेचं पास्ट टेन्स फॉर्म प्लेड आहे आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म प्लेड आहे. म्हणजे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे दोन्ही फॉर्म सेम आहेत. म्हणजे या क्रियापदाच्या शेवटी ईडी प्रत्यय जोडून त्यांचे पास्ट टेन्स फॉर्म तयार केले जातात. चौथं रूप आहे टू क्राय. आता याचा पास्ट टेन्स फॉर्म असेल क्राईड. पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे क्राईड आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे क्राईड. आता इथे एक डाऊट असतो की या ठिकाणी वाय नंतर ईडी प्रत्यय लावला आणि इथे वायच नाही लिहिला, वायच्या ऐवजी आय लिहून त्याचा ईडी प्रत्यय लावला. मग नियम काय म्हणतो की ज्या क्रियापदाच्या शेवटी वाय असेल आणि शेवटून दुसरं अक्षर जर स्वर असेल तर डायरेक्ट ईडी प्रत्यय लावून त्याचे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म लिहितात. आणि ज्या क्रियापदाच्या शेवटी वाय असेल आणि शेवटून दुसरं अक्षर हे वॉवेल नसून कन्सोनंट असेल तर त्या ठिकाणी या वायचा आय करतात आणि ईडी प्रत्यय लावून त्याचे पास्ट टेन्स फॉर्म तयार करतात. मग हा दुसरा पाठ असा पाठ आहे की ज्या क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे हे 2 रूप सारखे असतात. पहिला पाठ आपण बघितला की क्रियापदाचे 3 रूप म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं हे 3 रूप सारखे आहेत. या क्रियापदाचे 2 रूप म्हणजे दुसरं आणि तिसरं हे 2 रूप सारखे आहेत. ओके? देन नाउ वी विल सी the verbs which have 3 different parts. To write. आता हे असे क्रियापद आहे की त्याचे 3 रूप वेगळे असतील. डिफरंट फॉर्म्स. पास्ट टेन्स फॉर्म आहे त्याचा wrote. पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे written. आणि चौथं रूप असेल रायटिंग. मग याचा अर्थ असा होतो आता या ठिकाणी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावून त्याचं चौथं रूप तयार केलं. मग पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावत असताना पहिलं रूप आहे WRITE आणि आयएनजी लावताना ई काढून टाकला WRIT आणि ई हा शब्द काढून टाकला. मग नियम असा म्हणतो की ज्या क्रियापदाच्या शेवटी सिंगल ई असेल तर आयएनजी लावताना त्याच्यातला ई हा काढून टाकतात आणि मग आयएनजी प्रत्यय लावतात. फॉर एक्झाम्पल डान्स DANCE त्याचा आयएनजी प्रत्यय लावताना डान्सिंग करतात DANCING म्हणजे त्याचा ई हा काढून टाकतात. देन टू सी. आता सी याचा पास्ट टेन्स फॉर्म आहे सॉ. पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे सीन आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे सीइंग. आता या क्रियापदाच्या शेवटी 2 ई आहेत तर आयएनजी प्रत्यय लावताना त्यांचा
जसं आहे तसे लिहितात आणि त्यानंतर त्याला आयनचे प्रत्यय लावतात. या ठिकाणी आपण बघितले फॉर्म्स ऑफ वर्ब. फॉर्म्स ऑफ वर्ब मध्ये आपण बघितलं क्रियापदांची रूपे. आता क्रियापदांची 4 रूपं बघितली. पहिलं रूप आहे इन्फिनिटिव्ह फॉर्म, देन पास्ट टेन्स फॉर्म, देन पास्ट पार्टिसिपल फॉर्म अँड देन प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. क्रियापदाचं पहिलं रूप मूळ रूप, भूतकाळी रूप, भूतकाळी धातू साधित रूप आणि वर्तमानकाळी धातू साधित रूप. या ठिकाणी आपण बघितले रीड, रेड, रीड आणि रीडिंग म्हणजे चौथं रूप आयएनजी युक्त रूप असतं आणि आयएनजी युक्त रूप म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावून त्यांचं चौथं रूप तयार केलं जातं. पण त्यामध्ये सुद्धा काही नियम असतात जे आपण आता बघितले. की पहिला जो पाठ आपण बघितला या पाठमध्ये पहिला पाठ आपण असं बघितला की ज्या क्रियापदाचे तिन्ही रूप सेम आहेत. दुसरा पाठ आपण असं बघितला या क्रियापदाची 2 रूप सारखी आहेत, दुसरं रूप आणि तिसरं रूप. आणि त्यानंतर तिसरा पाठ आपण असा बघितला की ज्याचे तिन्ही रूप वेगळे आहेत, पहिलं वेगळं, दुसरंही सेपरेट आहे आणि तिसरंही वेगळं आहे. ओके. नाव आज आपण नावचे 5 प्रकार बघितले, प्रोनाउन आणि त्यानंतर क्रियापदाचा पहिला पाठ आपण बघितला. इज इट ओके? नाव आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्रियापदांचे पुढचे प्रकार आणि बाकीचे राहिलेले जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते बघूया. धन्यवाद.